नमस्कार सर्वांना, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे टेस्टी फूड #वर्षा। तर मी आज हैदराबादी स्टाईल चिकन दम बिर्याणी बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी एका पातेल्यामध्ये अर्धा किलो बिर्याणी राईस घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। स्वच्छ पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चिकनचे मी मोठे पीस ठेवलेले आहेत। बिर्याणीसाठी आपल्याला चिकनचे मोठे पीस लागणार आहेत। या प्लेटमध्ये मी सर्व प्रकारचे खडे मसाले घेतलेले आहेत। ह्या चमच्याच्या साहाय्याने मी सर्व मसाले व तूप मोजून घेतलेले आहे। मी इथे एका वाटीमध्ये 3 चमचे तूप घेतलेले आहे, ते मी घरी बनवलेलं आहे। मिरची पावडर 3 चमचे घेतलेली आहे। बिर्याणी मसाला मी इथे तुम्ही बघू शकता 2 चमचे घेतलेला आहे। गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे। धना पावडर 2 चमचे घेतलेली आहे। हळद आपण इथं 1.5 चमचा घेणार आहोत। मीठ चवीनुसार। मटन मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे। पुदिना 1 वाटी पुदिना घेतलेला आहे। 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। अर्धी वाटी दही घेतलेला आहे। तेल आपण अर्धी वाटी तेल घेतलेला आहे। मीडियम साईजचे 4 कांदे मी बारीक स्लाइस मध्ये कट करून घेतलेले आहेत। 1 बारीक छोटासा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। लिंबू घेतलेला आहे। 2-3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि मी इथं पाणी घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता बिर्याणी बनवण्यासाठी ते मी सर्व साहित्य इथे तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही व्यवस्थित बघून घ्या एकदा। इथं तुम्ही बघू शकता मी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। ते 15 ते 20 मिनिटं हा राईस मी भिजायला ठेवणार आहे। तो भिजल्यानंतर तो पटकन शिजतो। आपल्याला राईस जास्त वेळ शिजवून घ्यायचा नाही। इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी आता सर्व मसाले टाकून घेणार आहे। तर सर्वात प्रथम मी इथं बिर्याणी मसाला घालून घेते। त्यानंतर मी इथं मिरची पावडर घेतलेली आहे, तर ती पण मी ह्याच्यामध्ये घालून घेते। मटन मसाला, गरम मसाला, धना पावडर, मीठ मी चवीनुसार घालणार आहे। तर मी याच्यामध्ये आधी 1 चमचा मीठ घालून घेणार आहे आणि थोडंसं हळद अर्धा चमचा घेणार आहे। त्यामध्ये मी आता आलं लसूण पेस्ट मी इथं घेतलेली ती सर्व घालून घेणार आहे। खडे मसाले सर्व ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे। टोमॅटो, हिरव्या मिरच्या, इथं मी 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये ह्या चमच्याने 3 चमचे दही घालून घेणार आहे। आता याच्यामध्ये आपण चिरून ठेवलेला पुदिना तो घालणार आहोत। कोथिंबीर आणि हे सर्व आता मी हाताने मिक्स करून घेणार आहे। तर चला आता आपण हे मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथं आपला चिकन मॅरिनेट करून झालेला आहे। तर ते आता आपण थोडा वेळ लिंबू घालून अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत। तर आधी मी लिंबू घालून घेते। इथं तुम्ही बघू शकता आपला तांदूळ राईस व्यवस्थित भिजलेला आहे। आता आपण गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत। तर चला आधी आपण गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूयात। एका पातेल्यामध्ये आता आपण पाणी घेतलेलं आहे, तर ते गॅसवरती ठेवून गॅस चालू करून घेणार आहोत।
सर्वात आधी आपण ह्या पाण्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. थोडासा पुदिना टाकणार आहोत. थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि खडे मसाले टाकणार आहोत, तेजपत्ता वगैरे सगळं. आता 1 चमचा मी ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे. इथं आपण पाण्याला उकळी येईपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत. पाण्याला उकळी आल्यानंतर ना आपण याच्यामध्ये राईस घालून घेणार आहोत. पाण्याला उकळी येईपर्यंत इथं आपण घेतलेला कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत, कडक करणार आहोत तेलामध्ये. तर सर्वात आधी मी गॅसवरती एक कढई ठेवून कढईमध्ये तेल घालून घेणार आहे. तेल घालून घेत आहे मी. 3 चमचे तेल घालणार आहे. कांदा व्यवस्थित परतला गेला पाहिजे. 3 ते 4 चमचे तेल घातलं तरी चालेल. कांद्याचे स्लाइस कट केलेले आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता थोड्या वेळ आपण हे इकडून तिकडून परतणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. म्हणजे मीठ घातल्यामुळे कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन पण होतो आणि लवकर भाजला जातो. तर चला आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात. कांदा आपण थोडासा इकडून तिकडून फिरवून फुल गॅसवरती ठेवणार आहोत. तर त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देणार आहोत. कांद्यावरती आता आपण झाकण ठेवलेलं आहे. तो व्यवस्थित परतेपर्यंत आपण पाण्याला उकळी आली का ते चेक करणार आहोत. तुम्ही बघू शकता पाण्याला आता इथे उकळी यायला चालू झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये राईस घालून घेणार आहोत. ह्या पाण्यामध्ये मी आता राईस घालून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. राईस जास्त वेळ शिजून घ्यायचा नाही. जास्तीत जास्त तो 70% शिजून घ्यायचा. तुम्ही आता इथं बघू शकता आपला राईस हा 70% शिजत आलेला आहे. याच्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही. जर तो जास्त शिजला तर तो चिकट होतो आणि बिर्याणी टेस्टी बनत नाही. तर आता आपण याच्यातील पाणी साईडला काढून घेणार आहोत आणि राईस साईडला घेणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता आपला राईस साईडला मी काढून घेतलेला आहे. तो किती छान असा दिसत आहे. तुम्ही एकदा वरतून असा बघू शकता. किती टेस्ट मस्त दिसत आहे. आता इथं तुम्ही बघू शकता आपला कांदा किती छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. दिसत आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. तो फ्राय केलेला तो गोल्डन ब्राऊन कांदा आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर चला आपण आता याच्यामध्ये कांदा घालूयात. आता आपण याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. तो चमच्याच्या साहाय्याने मी मिक्स करून घेणार आहे. कांदा व्यवस्थित मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण हे चिकन आणि राईस एका पातेल्यामध्ये घालून त्याला दम देऊन घेणार आहोत. म्हणजे आपली दम बिर्याणी तयार होणार आहे. तर चला आता आपण पातेल्यामध्ये हे दोन्ही घालून घेणार आहोत. मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. पातेलं हे पातळ बुडाचं असल्यामुळे मी त्याच्यामध्ये बटाट्याचे 5-6 स्लाइस घालून घेतलेले आहेत. त्यामुळे आपली बिर्याणी खाली करपत नाही. तर सर्वांनी जर पातेलं पातळ बुडाचं असेल तर असं करावे. आता मी पातेल्यामध्ये चिकन घालून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये राईस घालून घेणार आहोत. तर चला आधी राईस घालून घेऊयात. आता आपण त्याच्यामध्ये राईस घालून घेतलेला आहे. आता याच्यात सर्वात आधी आपण तूप घालून घेणार आहोत. या वाटीतील तूप आपण ह्याच्यामध्ये हे सर्व तूप ह्याच्यात घालून घेणार आहोत. तर चला तूप घालूया. तूप घालून झालेला आहे. आता याच्यामध्ये लाल आणि पिवळा कलर आपण घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कलर घालून झालेला आहे. आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर, पुदिना आणि कांदा घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण कांदा, कोथिंबीर आणि पुदिना घालून घेतलेला आहे. आता याच्या साईडने आपण गव्हाचं पीठ कडेने लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी गव्हाचं पीठ सर्व कडेंनी लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती आता मी ते ताट झाकणार आहे. हे पीठ लावल्यामुळे बिर्याणीला
व्यवस्थित दम बसतो, त्यामुळे आपले आतले चिकन व्यवस्थित शिजले जाते. जर आपण हे लावलं नाही तर आतलं चिकन कच्चंच राहतं आणि बिर्याणी टेस्टी बनत नाही. तर त्याच्यासाठी हे लावणं खूप गरजेचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता मी बिर्याणी गॅसवरती ठेवलेली आहे. बिर्याणी डायरेक्ट गॅसवरती ठेवायची नाही, त्याच्या खाली तवा ठेवायचा. तवा चांगला गरम झाल्यावरती ते बिर्याणीचं पातेलं तव्यावरती ठेवायचं. ते 15 मिनटं बिर्याणी फुल फ्लेमवरती ठेवायची आणि उरलेले 30 ते 35 मिनटं लो फ्लेमवरती ठेवायची. तर बिर्याणी व्यवस्थित होते. आणि आपण वरती बघू शकता मी वरती पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्यातली वाफ लीक होत नाही आणि दम छान बसतो. तर तुम्ही कोणतीही जाड वस्तू त्याच्यावरती ठेवू शकता. मी इथं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. आणि आता बिर्याणी तयार झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. मी आता गॅस बंद करणार आहे आणि 10 मिनिटं मी तशीच त्याची वाफ बाहेर न निघण्यासाठी ठेवून देणार आहे. म्हणजे 10 मिनिटानंतर ती व्यवस्थित त्याची वाफ त्याच्यामध्ये व्यवस्थित मुरली जाते. मग आपण ते उघडणार आहोत. आता मी ही बिर्याणी खोलत आहे. तर बिर्याणी खोलताना ती गरम असते, त्यामुळे हळूहळू साईडने आधी थोडीशी ती करून घ्यायची आणि मग ती काढून घ्यायची. मी आता काढत आहे. तुम्ही बघू शकता बिर्याणीमधून किती छान अशा वाफा यायला चालू झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी किती छान अशी तयार झालेली आहे. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बिर्याणी तुम्ही इथं बघू शकता आपली हैदराबादी स्टाईल चिकन दम बिर्याणी रेडी आहे. किती छान दिसत आहे तुम्ही बघा. आणि वास पण खूप छान सुटलेला आहे. तर तुम्ही ही अशी बिर्याणी घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि बिर्याणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तर धन्यवाद.